माझो तरास आणि काळजी एकच असा रघुनाथा, तुझी बहीण लाली. थंड चाय प्यायची नसते, पित्त वाढताना ते मी आणतोय. नाही आत्या, अगं राहू दे खरंच. नाही, मी घेऊन आत्या मी सांगते ना. आणतोय ना मी अगं तुला. नाही. आता जागरण करून नव्याने नोट्स बनवायची काही गरज नाही आहे. माझ्या लॅपटॉपमध्येच त्याची सॉफ्ट कॉपी आहे. बंधू, हाँ रमेश गुरुवांचा लेख इलो हा शहरातून शिकलेलो हा. तिकडे शहरात कोणाची तरी दुसऱ्याची रिक्षा चालवायचा. रमेश गुरुवांचा लेख ग. हा, इथे गावी येऊन आई बापाकडे राहायचा म्हणत होता. नाही, काहीतरी व्यवसाय सुरू करायचा त्याला. बघूया आपल्याकडनं काय मदत होते का, बघ तू जरा. चांगलंय, तो ज्या विश्वासाने इथे गावाकडे राहायचं म्हणतोय तो विश्वास आणि उमेद आपण टिकून ठेवायला हवी ना. वही तर दादा उद्या शिनू येणार हा. तर सकाळी दोघांची भेट घालून देते, म्हणजे शिनू बघत काय दिलं त्याचा. गुड मॉर्निंग. अरे अरे नीरज या ना. निशी, असा भितूर असा थांबा बोलवते. निशी गो निशी. काय झालं? काय झाला काय म्हणजे काय, जावय बापू इले असत. निशी, बोला सर. मी तुझ्यासाठी नवीन मोबाईल आणला. सर कशासाठी? आणि तसंही माझ्याकडे आहे फोन. निशी, हा स्मार्टफोन, ह्यात इंटरनेट आहे. तुला वेगवेगळे ऍप्स डाउनलोड करता येतील. तुझ्या अभ्यासात खूप उपयोगी पडेल हा फोन. काय नीरज, म्हणजे व्यक्तिशः माझं असं मत आहे की माणसाने आपल्या गरजा कमीत कमी ठेवाव्यात. म्हणजे अनावश्यक गोष्टीमध्ये आपला वेळ जास्त खर्ची होत नाही असं मला तरी वाटतं. आणि तसे संस्कार मी माझ्या मुलांना दिलेच आहेत पहिल्यापासून. काय होतं, हल्ली लोक हा मोबाईल घेऊन दिवसभर बसतात, त्याच्यात भरपूर वेळ वाया घालवतात आणि मग त्याचंच व्यसन लागतं त्यांना. नाहीतर काय, त्या दिवशी त्या अण्णांचा सुमनला संसार मोडूच्या बेतात होतो त्याचो. कशामुळे? या मोबाईलमुळे. उगाच आपण विषयाची परीक्षा कशा घेऊची. हो आजी, पण निशीला अभ्यासात उपयोग व्हावा म्हणून मी हा मोबाईल फोन आणला. मेघना आंटीने दिलेल्या नोट्स आता निशी यावर वाचू शकते ना? हो, बट दादांचा होकार असेल तरच. नाहीतर माझा लॅपटॉप आहेच. दादा, ऍक्च्युली मी त्याच इंटेन्शनने हा मोबाईल आणला होता. पण जर तुम्हाला योग्य वाटत नसेल तर इट्स ओके. नीरज, आता निशी तुमची होणारी बायको आहे आणि या नात्याने मी तुमच्या भावनेचा आदर करतो. आणि तसंही बघायला गेलं तर कुठल्याही गोष्टीचा जोपर्यंत अतिरेक होत नाही तोपर्यंत कुठलीही सोय म्हणा, वस्तू म्हणा, ही चांगलीच असते. माझ्या निशीवरती पूर्ण विश्वास आहे. तुम्ही ज्या हेतूने हा मोबाईल तिला देताय त्या हेतूचा ती नक्कीच आदर करेल. निशी बाळा, घे. ऑल द बेस्ट. थँक्यू. येतो मी. हा या. या.
मला. निशी, ह्यातले फीचर्स बघू ना आपण आणि तुझे नोट्स पण डाउनलोड करू. चल. बर निशी, याने जा काही सांगितलेला तर फोन हातात घेताना नेहमी लक्षात ठेवायचा. हा येते. नाइस. 5G आहे निशी, लेटेस्ट मॉडेल. मेमरी 256 GB. मेमरी पण छान आहे. निशी, तू तुझ्या सगळ्या नोट्स सेव्ह करू शकते यात. छान आहे ना. हो, खरंच खूप छान आहे फोन. तू ना आता कुठेही बसून अभ्यास करू शकतेस. बरं झालं नीरजने आणला. तुला याने एक्झामला खूप हेल्प होईल. हे बाय माझे, तुझ्या गोवर तुका फोन दिलात. बघू 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 कसा आतो. छान अगो. किती हजाराचा असा? आत्या, नीरज सरांनी प्रेमाने दिलाय तो फोन मला. त्याची अशी पैशात नाही ग किंमत करतायत. हा बरोबर आहे तुझा. प्रेमान दिलेली 4 आण्याची वस्तू पण ना लाख मोलाची वाटता. पण आमचे हे माका ना 1 रुपयाचा गजरो पण आणून देत नाहीत. आजकालची पोरा बायकोचं ना जास्तच कौतुक करतात. अगो घे बाई घे, तुझा फोन घे. काय केलंस तू हे? मी अजून फोन वापरला पण नाहीये ग. नीरज सरांनी माझ्या अभ्यासासाठी दिला होता फोन. आता फोन बिघडला तर त्यांना काय वाटेल? काल नीरज सरांच्या आईने एवढ्या मेहनतीने नोट्स बनवून दिल्या होत्या. त्या पण खराब झाल्या आणि आता नीरज सरांनी एवढं प्रेमाने मोबाईल दिला तर तो जर बिघडला तर काय म्हणतील ते? म्हणतील की मला त्यांच्या भावनांची कदर नाहीये. आणि ह्या सगळ्या कोणामुळे? तर माझ्यामुळे असं म्हणूचा काय तुका? पण लाली आत्या, तो फोन तुमच्यामुळेच पडला. गप बसा. काय गो, तुझ्या सासून तुझ्यासाठी आणलेले कागद दिसले तुका? आणि रात्री मी तुझ्यासाठी चाय घेऊन इलय ता नाही दिसला? आता तो चाय त्या कागदांवर सांडलो ते का मी काय करणार? आता सुद्धा यो फोन मी तुका नीटच देत होताय, पण तू नीट नाही घेतलायस. मी काय करणार? म्हणून पडले खाली. आणि माका सुनावतस तू? त्या अगं महागडा फोन आहे. हा जर फोन बिघडला तर किती पैशांचं नुकसान होईल. आणि घरातले सगळे मलाच ओरडतील. तरी दादा म्हणतो ते नको म्हणून. नसता घेतला तर बरं झालं असतं. उगाच घेतला मी फोन. निशी, प्लीज शांत हो तू. माझ्याकडे दे. लेट मी सी. बघू. ह्या बघ, फोन घ्यायचो की नाही घ्यायचो ता तू ठरवूक गोया होतस ना. आणि आता ह्या असा झाल्यानंतर तू माका दोषी ठरवतस. आणि वस्तू हाती ती फुटणार बिघडणार त्याचा काय कौतुक? निशी, अगं तुझा फोन एकदम व्यवस्थित आहे. हं? फक्त स्विच ऑफ झाला होता. असी असो कसो चालू झालो? नाही नाही, म्हणजे इतक्या वरून पडलो ना म्हणून म्हटलंय. लाली आत्या, नीरजने निशीला हा फोन ना खूप प्रेमाने दिलाय.
अँड सी ना, हे कव्हर पण खूप स्ट्रॉंग आहे, स्क्रीन गार्ड लावलंय, एक पण स्क्रॅच नाही पडलाय त्याला. सर्वेश्वरच पावला म्हणायचा. अंकाच बरोबर पावता. डुग्गूची परीक्षा झाली तरी यावेळेस काय मला माहेरपणाला जाता येणार नाही. आपल्या घरचं लग्न आहे ना. आपण निशीच्या लग्नाचं आमंत्रण द्यायला माझ्या माहेरी जाऊया. म्हणजे इतके दिवस आईला भेटले नाहीये ना, तिची तब्येत कशी कळालं नाहीये, तिला बघता येईल. आणि हो, चारूची परीक्षा संपतीये. इतक्या वर्षात तिलाही भेटले नाहीये, ती येणार आहे, तिला भेटता येईल. अहो बोला काहीतरी, तुमच्याशी बोलतीये मी. अगं आधी पत्रिका तरी छापून होऊ दे, मग जाऊ दोघा जोडप्याने जाऊ, पत्रिका देऊ, आवश्यक बघून पण येऊ, मग तर झाला. हो अहो, मी तुम्हाला आधीच सांगितलं, म्हणजे तुम्ही वेळ द्याल ना मला. नाहीतर मग आयत्या वेळी घरातलं नाहीतर गावातलं काहीतरी काम काढून बसाल आणि माझे सगळे बेत फसतील. नाहीतरी तुम्हाला कसली हौस आहे का हो? तो नीरज बघा, अजून लग्नही झालं नाहीये, पण बायकोचे किती लाड करतोय. नाहीतर तुम्ही लग्नाला 13 वर्ष झाली, कधी काय बायकोची हौसमौस केलीत? गो त्या फोनचं कौतुक तू माका नको सांगू, कळला मा? निशिक अभ्यासाक मदत व्हावी ना म्हणून नीरजने त्याका फोन घेऊन दिलेलो हा. तू कुठली परीक्षा देणार असस ना तर माका सांग, दादाक सांगून उद्याच्या उद्या असो नवो कोरो फोन तुका आणून देते. तेवढंच करा तुम्ही. बोलताना फक्त टोमणे मारा मला. आणि मला नाही कुठली परीक्षा द्यायची. पण माझा डुग्गू तो शिकतोय ना, त्याला आणून द्याल असला फोन. का नाही देणार? का नाही देणार? देणार. अय्या खरंच? कधी द्याल? हे काय, तो 15वीत गेला की लगेच. हा, आणि त्याची परीक्षा होण्याची पण वाट बघणार नाही मी. सुरुवातीलाच, वर्षाच्या सुरुवातीलाच नवो कोरो ह्याच्यापेक्षा चांगला फोन त्याला आणून देते की नाही बघ मी. सगळ्यात काय हो असली बरोबरी करता? तास मी तुका सांगते मंजू, कसली बराबरी करतस तू निशीचा आपल्या डुग्गू सोबत? अगो आपलं डुग्गू अजून जमिनीत हा. काय झालं हल्ली तुका मंजू? हा, जाऊ द्या. तुम्हाला कळलं असतं तर आणखीन काय हवं होतं ना. तुमच्याशी बोलणं म्हणजे ना पालथ्या घडावर पाणी आहे. हॅलो सर. निशी, आता आपण कधीही एकमेकांना व्हिडिओ कॉलवर बघू शकतो. हो. कसं वाटलं गिफ्ट? आवडलं ना? छान आहे सर. तुम्हाला माहितीये, आज मी खूप अभ्यास केला. आणि हो, ओवीने वेगवेगळे फंक्शन्स त्यातले सांगितलेत आणि अभ्यासासंदर्भात काही ऍप्स आहेत ना, ते डाउनलोड पण करून दिले. येस. आणि तुझे एक्झाम संपले ना तर तू त्या फोनवर ना चांगले मोठे जे बॅडमिंटन प्लेयर्स आहेत ना त्यांच्या मॅचेस बघू शकते. त्यातून तुला खूप काही शिकायला मिळेल. हो सर, माहितीये मला. सर तुम्हाला माहितीये, आमच्या कॉलेजमधल्या मुली ना मोबाईलवर बघून वेगवेगळे पदार्थ बनवतात. त्यानंतर काही जण नवनवीन भाषा पण शिकतात. नाईस. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जर मी तुझ्यापासून कधी लांब गेलो तर आपण एकमेकांना व्हिडिओ कॉलवर बघू शकतो, एकमेकांशी बोलू शकतो. सर, तुम्ही जर व्हिडिओ कॉलवर बोलण्यासाठी माझ्यापासून लांब जाणार असाल ना तर मला नकोय हा मोबाईल. मी पुस्तकात बघून अभ्यास करेन. अगं तुझ्याशी फोनवर बोलण्यासाठी तुझ्यापासून लांब जाणार नाहीये मी निशी. तुझ्यापासून लांब जायचा विचार पण करू शकत नाही. पण प्लेयर्सना ट्रेन करण्यासाठी, टुर्नामेंटसाठी मला कोच म्हणून कधी ना कधी जावं लागणारच आहे ना. आणि येस, आपण रोज रात्री झोपायच्या आधी एकमेकांना गुड नाईट कॉल करू शकतो. नाही हा, अजिबात नाही. मी दादांना शब्द दिलाय, ज्या हेतूने आणि ज्या कामासाठी तुम्ही मला हा मोबाईल दिला ना, मी फक्त त्याचसाठी याचा वापर करणार, बस. बरं सर, आता झोपा, आम्हाला अभ्यास करायचा आहे. ओके, गुड नाईट. गुड नाईट.
थँक्यू थँक्यू थँक्यू. बंधू, हा दादा. आता श्रेणूची परीक्षा जवळ आली आहे, त्यामुळे त्याला जरा अभ्यासाला वेळ द्यायला हवाय. हा. आणि तू हिशोबाकडे जरा लक्ष दे थोडे दिवस. होय दादा, म्हणजे मला वाटलं ना तर मध्ये मध्ये त्याला विचारेन, बाकी काय नाही. हा, ते ठीक आहे. कधी येतो श्रीनू? आत्ताच बसलो एसटीत. सकाळी 7-7:30 पर्यंत पोहोचा. तू का बरा सगळा सांगता? औशिक एक गोष्ट सांगत नाही. कशाक सांगतलो? आज म्हणून काय दरवाजात मीठ मोरे घेऊन उभे राहतलस की काय? श्रीनू खय जावचो असलं ना तर उमा त्याका सगळा करून देता. त्याका आंबोळे लाडू सगळा करून देता. तू काय करतस? या सगळा तू केला असतस ना तर त्यांना तुका पण सांगल्या नसता. बोल बोला बोला, सगळे बोला. मका एक संधी सोडू नकोस हा, तू तर मका बोलू. आली त्यापेक्षा तूच संधी देऊ नकोस ना. उगाच काहीतरी खुसपट्या काढून गळे काढायची सवयच लागलीये तुला. श्रीनू काय करतो, काय शिकतो, काय माहितीये तुला? बर, त्याने नाही सांगितलं तुला, पण तुला नाही विचारता आलं त्याला? जायच्या आदल्या रात्री श्रीनू रूम मध्ये आला होता त्याचे डॉक्युमेंट्स न्यायला, पण तेव्हा तुझ्या डोक्यात भलताच भुंगा बुडबुडत होता. आता झिलासाठी स्थळ शोधूच्या मागे असता. तेवढा एकच काय तर औषधीचं काम करता. बाये, आता तरी नीट वाग गो. हा, भाऊजाईन का बोलतस ना तसं सुनेक पण उठता बसता धारेवर धरशील. ह्या बघ, ती माझी सून. हा, मी बघेन कसा वागायचा त्याच्याशी. तुम्ही तुमच्या लाडक्या जावयाचे आणि त्याच्या नाटकी आईचे लाड करतास. मी काय बोललाय एका शब्दाने? हा, आता ते नीरजचा विषय कशा काढतस? हा आहे, आता तू म्हणतस ना तशी माका पण भीती वाटू लागलेली. हा, त्याही बिचारे त्या सुने कसा वागत काय माहित. बंधू, ती काय फक्त लालीची सून नसणार आहे, ती आपल्या खोतांच्या घरची सून असणार आहे. आणि आपल्या खोतांच्या घरामध्ये सुनेला कायम सन्मानानेच वागवलं जातं. तू बघितलेस आतापर्यंत, आणि कायम वागवलं जाईल. श्रीनिवासने अजून फोन नाही केला, मेसेजही नाही केलाय. येऊ दे त्याला, आता बोलणारच नाही त्याच्याशी. ओवी, काय झालंय? आज मनापासून अभ्यास करत नाहीयेस तू? मन नाही लागत आहे आज. ठीक आहे, नाही लागत कधी कधी मन अभ्यासात. बरं, तू एक काम कर, ते सगळं आवरून ठेव आणि झोप ना छान. उद्या सकाळी उठलीस की एकदम फ्रेश होऊन अभ्यासाला बस. नाही नाही नको, मला झोप नाही लागणार. मी करते. नक्की? हो. ओवी, तुला झोप येत नव्हती ना? अगं, तूच म्हणालीस ना झोप म्हणून झोपते. अँड उद्या सकाळी ना मस्त मोकळ्या हवेत वॉक करायला जाय, मग छान वाटेल. गुड नाईट.